ऊस लय लांबडा 40 कांड्या इथनं 4 फूट तरी 4 सरीवर आहे एवढा लांबडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 45 46 47 48. नमस्कार. ऑर्बिट क्रॉप मायक्रोटेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा सहर्ष स्वागत. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत, शेतकऱ्यांना योग्य सल्ला देणं, शेतकऱ्यांचं कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढून देणं, गुणवत्तापूर्ण, संशोधित आणि उत्कृष्ट दर्जाची उत्पादनं तयार करणं, तयार झालेली उत्पादनं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणं, त्याची यथायोग्य सर्व माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत देणं आणि चांगल्यात चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना मिळवून देणं हे ऑर्बिटचं उद्दिष्ट. आणि या उद्दिष्टानं ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्यूट्रंट्स गेली 23 वर्ष झालं सतत कार्यरत आहे. आणि त्या कार्यातून युवा शेतकरी घडवणं हे जे ऑर्बिटचं मागील 12 वर्षातलं 15 वर्षातलं उद्दिष्ट होतं, तर त्या उद्दिष्टामधून आपण प्रत्येक गावात असे युवा प्रगतशील आणि आधुनिक पद्धतीनं उत्पादन घेणारे शेतकरी निर्माण करत आहोत. तर त्याच उद्दिष्टानं दुधगाव येथील तालुका मिरज जिल्हा सांगली या गावामध्ये आपण ऊसाचे युवा आणि प्रगतशील शेतकरी दुधगाव गावामध्ये आलेलो आहे. तर दुधगावचे प्रगतशील शेतकरी की ज्यांचे शीतल पाटील खंजिरे की आधुनिक शेती ही आजची काळाची गरज आहे आणि ऊसाच्या उत्पादनामध्ये एकरी 100 टनाहून अधिकचं उत्पादन जर शेतकऱ्यांना मिळालं तर शेती ही परवडणारी आहे. आता शेती परवडण्यासाठी ऊसाचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान निवडत असताना रोपांची लागवड करणं, आळवणी फवारणी योग्य वेळेमध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये करून घेणं, आवश्यक त्या चांगल्या आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांचा वापर करणं, खतांचं योग्य व्यवस्थापन करणं, खते देत असताना पेरणी करून खतं देणं, पाण्याचं व्यवस्थापन करणं आणि त्या पिकावरती येणाऱ्या किडींचं आणि रोगांचं व्यवस्थापन करणं. तर या माध्यमातून आपण शीतल पाटील खंजिरे दुधगाव येथील प्रगतशील आणि युवा शेतकऱ्यांना जो आपण सल्ला दिला आणि त्या सल्ल्याच्या माध्यमातून खरोखर आज 16 महिन्यानंतर यश या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आणि अतिशय चांगल्या आणि गुणवत्तापूर्ण असा अगदी या शेतकऱ्यांच्या मते पहारीसारखा ऊस या ठिकाणी तयार झालेला आहे. तर पाठीमागे आपण बघत आहात की अगदी 10 ते 15 लोकांच्यापर्यंत ऊस पकडून सुद्धा पुढं ऊस शिल्लक आहे. म्हणजे 50 ते 52 कांडीपर्यंत ऊस तयार आहे. तर चला आपण त्या युवा आणि प्रगतशील शेतकरी शीतल पाटील खंजिरे तर या ऊसाचं खरोखर या उत्पादनामधलं रहस्य आणि गमक ते आपल्याला सांगतील. तर आता हे आपण ऊसाच्या मुळ्या बघतोय किंवा एकूण ऊसाची लांबी आहे किंवा एकूण ऊसाच्या कांड्या आहेत. तर ह्या कांड्यांचं रहस्य जे ऑर्बिटची उत्पादनं तुम्ही खते ज्याच्यामध्ये कॅल्शियम मास्टर, हार्वेस्टर, ॲक्टिव्ह पोटॅश, त्याचबरोबर आळवणीसाठी वापरलेलं हायस्पीड, फ्लोरिश, कॅल्शिरिच, फवारणीसाठी वापरलेलं रेसर, न्यूट्रिमिन, तर या उत्पादनांचा या ऊसामध्ये तुम्हाला कितपत आणि कसा प्रकारचा मोठा बदल दिसून येतो? बदल म्हणजे पूर्वीच्या मी ज्यावेळी पूर्वी शेती करत होतो त्याच्यानंतर आता बरंचच बदल झालेला आहे. म्हणजे अगदी उत्पादन सुद्धा वाढ झालेली आहे. असंच तुमच्यासारख्या युवा शेतकऱ्यांनी पुढे येऊन एकरी 100 टन सहज शक्य असं न म्हणता एकरी 100 टनापेक्षा अधिकचं उत्पादन सहज शक्य. खरं तर आम्हाला ऑर्बिटला हे ब्रीदवाक्य सुद्धा बदलण्याची गरज आहे. म्हणजेच काय की इथं शीतल पाटील खंजिरे यांनी गुंठ्याला 2.5 टनाहून अधिक, तर मगाशीच झालेल्या चर्चेनुसार अगदी 44 गुंठ्यामध्ये जवळपास 120 टनाच्या आसपास स्लिपा आत्तापर्यंत आपल्याला पोहोचलेल्या आहेत. तर त्याचबरोबर या ऊस पिकाला लाभलेलं सहकार्य की जो वसंतदादा साखर कारखाना म्हणजेच दत्त इंडियाचे पदाधिकारी, तर दत्त इंडियाच्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये चेतन काळेसाहेब, संकेत साळुंके साहेब, आदित्य मुळे साहेब, चंद्रकांत पाटील साहेब, तसेच या भागात इथं कारखान्याकडून आलेले ऊस तोडणी मजूर आणि त्याचबरोबर या विभागातील कार्यरत असणारे ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्यूट्रंटचे ऊस विकास अधिकारी, तसेच या विभागातील फील्ड असिस्टंट,
तेही ऊस विकास अधिकारी म्हणूनच जवळपास काम करतात, शुभम कुंभार. आणि त्याचबरोबर की ह्या ऊसाच्या बाबतीत खरोखर एक चांगलं उत्पादन घेण्यासाठी ज्यांनी आपल्याला एक मोलाचं सहकार्य दिलं तर कर्मवीर कृषी सेवा केंद्राचे मालक भरतेश आडमुटे तेही आपल्या सोबत आहेत. तर एक युवा शेतकऱ्यांचा हा सल्ला महत्त्वाचा आहे, मोलाचा आहे. तर या युवा शेतकऱ्यांच्याकडून आपल्याला एक सल्ला घ्यायचा आहे की खरोखरच चांगले उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ऑर्बिटची साथ आणि तज्ज्ञांची मदत जर घेतली आणि दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनं जर आपण वापरली तर निश्चितपणे आपण एकरी 120 टनापर्यंत ऊसाची मजल मारू शकतो. तर शीतल पाटील साहेब, तुमच्यासारख्या युवा शेतकऱ्यांना तुम्ही खरोखर काय संदेश देऊ शकता? एकरी 100 टन सहज शक्य आहे. फक्त वेळेला योग्य त्यावेळी औषध फवारणी असेल किंवा लागवडीचा डोस असेल हे ज्या त्यावेळी केले तर एकरी 100 टन सहज शक्य आहे. तर या सल्ल्याबरोबर ऊसाचं अधिक उत्पादन येण्यासाठी आणखीन एक गमक आहे की ऊसाची तोडणी मजुरांच्या कर्वे अगदी जमिनीबरोबर घासून व्हावी की ते ह्यांनी चांगल्या प्रकारे ऊसाची तोडणी केलेली आहे. कारखान्याकडून चांगली सर्व्हिस मिळावी आणि कारखान्याकडून चांगली वजनही मिळावी आणि योग्य वजन शेतकऱ्याला यावी आणि तोडलेला ऊस त्या दिवशी कारखान्यात गाळपाला जावा, हेही अतिशय महत्त्वाचं आहे की जेणेकरून चांगलं ऊसाचं उत्पादन मिळते. तर दत्त इंडिया या कारखान्याचे अधिकारी काळेसाहेबसुद्धा आपल्यासोबत आहेत. तर तेही या ऊसाबद्दल आपल्याला 2 मिनटं माहिती सांगतील. मी आज दुधगाव गावामध्ये शीतल पाटील खंजिरे यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. त्यांनी आमच्या कारखान्याकडे 5 एकर ऊस नोंद दिलेला आहे. आत्तापर्यंत 1 एकर ऊस तुटलेला आहे. तसेच आता मी ऊसाची तोडणी आमच्या मजुरांची पाहिली असता तोडणी देखील तळसून वाड्यात 1 ते 1.5 काण्यापर्यंत घेतलेले आहे आणि ऊस स्वच्छ आहे. शेतकऱ्यांचं ह्या सदर शेतकऱ्याला ऑर्बिट कंपनीचे पदाधिकारी तसेच गावातील कर्मवीर कृषी केंद्राचे आडमुटे साहेब यांचे मार्गदर्शन लागले, तसं आमच्या कंपनीचे देखील त्यांना मार्गदर्शन लाभलेले आहे. सदर शेतकऱ्यांचा आत्तापर्यंत 1 एकर ऊस तुटलेला आहे. त्यामधून 120 टन आमच्या कारखान्याला गळीताच ऊस आलेला आहे. अजून 5 एकर ऊस त्यांचा बाकी आहे. मजुरांची तोडणी वगैरे आम्ही बघितलं असं तोडणी तळसून स्वच्छ आहे. धन्यवाद काळेसाहेब की आपण खरोखर ऊस तोडणीच्या वेळेला प्रत्यक्ष कारखान्याचे पदाधिकारी अधिकारी हजर राहणं आणि ऊस तोडणी मजुरांच्याकडून अगदी जमिनीबरोबर ऊस तोडून घेणं की जेणेकरून शेतकऱ्याचं कुठंही 1 रुपयाचं नुकसान न होण्याची हमी जी खरोखर आपण घेता ही उत्कृष्ट आणि उल्लेखनीय आहे. तर यानंतर असं ऑर्बिटला कन्सल्टन्सीमध्ये प्लॉट देणे आणि ऑर्बिटची दर्जेदार गुणवत्तापूर्ण खतं आणि उत्पादनच फक्त दुकानामध्ये विक्री करणं. तर तसे विक्री करणारे ऑर्बिटचे अधिकृत विक्रेते कर्मवीर कृषी सेवा केंद्राचे मालक माननीय भरतेश आडमुटे साहेब की ज्यांना खते, बी बियाणे, कीटकनाशके, तणनाशके याच्यामधलं विशेष ज्ञान आणि विशेष प्रावीण्य असणारे की जेणेकरून शेतकऱ्यांना चांगली उत्पादनं देणे आणि उत्पादन वाढवण्याचा कायमस्वरूपी प्रयत्न करणे. ऑर्बिटच्या कन्सल्टन्सीच्या येणाऱ्या अधिकाऱ्यांना वेळोवेळेला स्वतःच्या गाडीवर बसवून प्लॉटपर्यंत घेऊन येणे, प्लॉट दाखवणे आणि शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवून देणे आणि ऑर्बिटच्या उत्पादनांच्यावरती विश्वास ठेवून जास्तीत जास्त ऑर्बिटची उत्पादनं शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवणारे या भागातले कर्मवीर कृषी सेवा केंद्राचे मालक भरतेश आडमुटे ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. तर तेही आपल्याला 120 टनाच्या ऊसाच्या उत्पादनाबद्दल मनोगत व्यक्त करतील. तर भरतेश साहेब की आज आपण इथं दुधगाव गावात तुमच्या दुकानामधूनच जो कन्सल्टन्सी आपण देतो आणि ऑर्बिटच्या आणि कर्मवीर कृषी सेवा केंद्राच्या संयुक्तिक विद्यमानानं जवळपास एकरी 120 टन शीतल पाटील खंजिरे यांच्या ऊसाच्या उत्पादनाचे आपण मजल मारले आहे. तर त्याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना 1-2 मिनटं आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी भरतेश आडमुटे, कर्मवीर कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर. ही लागण 15 जून 2023ची आहे. ह्या ऊसाला जवळपास आता 16 ते 17 महिने पूर्ण झालेले आहेत. ह्या ऊसाला आपण सुरुवातीला 2 आळवण्या, त्याच्यानंतर 4 फवारण्या आणि 5 लागवडीचे डोस घेतलेले आहेत. त्यानंतर शेतकरी शीतल पाटील, सुशांत पाटील यांचे कष्टही ह्यासाठी भरपूर महत्त्वाचे आहेत. त्यानंतर ऑर्बिट क्रॉप सायन्सेस, दत्त इंडिया सहकारी साखर कारखाना, मोहन नवले साहेब यांचाही सल्ला यासाठी वेळोवेळी मिळत राहिलेला आहे.
आणि आत्ता ह्या ऊसाची तोडणी साधारणतः 1 एकरपर्यंत पूर्ण झालेली असून हातात मिळालेल्या वजन स्लिपानुसार 120 टनापर्यंत ह्या ऊसाची मजल गेलेली आहे. अजून 5 एकर प्लॉट शिल्लक आहे. ह्या ऊसासाठी आपण ऑर्बिट क्रॉप सायन्सेसचे कॅल्शियम मास्टर असू दे, हार्वेस्टर असू दे, त्यानंतर स्पीड प्लस, रेसर, न्यूट्रिमिन एल यासारखी औषधांचा वापर केलेला आहे. आणि औषधं दर्जेदार असल्याकारणानं उत्पादनसुद्धा आपल्याला दिसून येत आहे. आत्ता ऊस साधारणतः 47 ते 48 कांड्यापर्यंत तयार मिळालेला आहे. 1 एकरची तोडणी पूर्ण झालेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 45 46 47 तर असंच आणखीन उत्पादन घेण्यासाठी आणि ऊसाचं एकरी 120 टनापर्यंत पोहोचण्यासाठी ऑर्बिट क्रॉप मायक्रोनच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन दाबा. धन्यवाद. शेतकऱ्याच्या मनात शेतात ऑर्बिट घुमतोय आवाज जगात ऑर्बिट. शेतकऱ्याच्या मनात शेतात ऑर्बिट.